सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही त्यांची लेखमाला. काल आपण सुभाषबाबूंचं अतिशय तडफदार असं भाषण ऐकलं. त्याच्या पुढे सुरू करते. सत्यमूर्तींनीही सुभाषबाबूंना पाठिंबा देणारं भाषण केलं, तर हरी सर्वोत्तमरावांनी गांधीजींची बाजू मांडली. कित्येक जण उलट सुलट भाषणांनी संभ्रमात पडत होते. 5 तास उलटून गेले तरी सभा संपण्याची चिन्ह दिसत नव्हती. शेवटी जवाहरलालजी उभे राहून म्हणाले, सध्या प्रेक्षक आपल्या कार्यकारिणी प्रतिनिधीमध्येही संभ्रम निर्माण झाल्यामुळे मतदान होणं अशक्य आहे असं अध्यक्षांचं म्हणणं आहे. तरी मी माझ्या वतीनं सांगतो की हिंदुस्तान इंग्लंडची वसाहत कधीच नव्हती. संपूर्ण स्वातंत्र्याच्या ध्येयापासून आम्ही तसूभरही मागे हटणार नाही. त्यामुळे माझा सुभाषजींच्या दुरुस्तीला पूर्ण पाठिंबा आहे. मोतीलालजी आणि गांधीजी दोघांनाही वाईट वाटलं. गांधीजी बोलण्यास उभे राहिले. संतापाने म्हणाले, सुभाष, जवाहरलाल, काल रात्री तुम्ही दोघांनी नेहरू घटनांचा पाठपुरावा करण्याचे सर्व काँग्रेसकारिणी समोर वचन दिलं होतं. अरे, तुम्ही आपल्या वचनाचं पावित्र्य 12 तासही राखू शकत नसाल तर आझादीच्या गप्पा कशाला मारता? ते समजावणीच्या स्वरात म्हणाले, तुमच्या छातीवर गोळ्या घेण्याची तयारी आहे ना? तुमची स्वातंत्र्यासाठी मरायची तयारी आहे ना? तर योग्य वेळी मरा ना. आय वॉन्ट यू टू डाय ॲट प्रॉपर टाईम. तुमचं मरण मला योग्य वेळी सार्थकी लावायचं आहे. गांधीजींच्या बोलण्याचा परिणाम झाला आणि गांधीजींच्या बाजूने 1558 मतं तर सुभाषचंद्रांच्या दुरुस्तीच्या बाजूने 973 मतं पडली. महात्मा गांधींचा जयघोष निनादू लागला. गांधीजींच्या विजयाने उजवा गट नाराज झाला. क्रांतिकारक विचारांचे आणि नवीन उभारीच्या तरुणांचे स्वातंत्र्य आणखी पुढं गेल्याने ते दुःखी झाले. दुःखी मनाने सुभाष आणि जवाहरलाल घरी निघाले. पहाटे 2 वाजता गांधीजी सोदापूरच्या आश्रमात पोचले. सोदापूरचे आश्रम म्हणजे प्रति साबरमतीच होतं. आचार्य दासगुप्ताही जागेच होते. थोड्या वेळाने मोतीलालजी आले. मोतीलालजी गांधीजींचे आभार मानत म्हणाले, बापूजी, तुम्ही कलकत्त्याला आल्यानं माझी अब्रू वाचली. नाहीतर या उग्र तरुणांनी नेहरू घटनाचा केव्हाच निकाल लावला असता. गांधीजी म्हणाले, मलाही तो अंदाज आला होताच. अलीकडे सुभाषबाबू अस्वस्थ राहत होते. ते बघून एक दिवस बासंतीमांनी विचारलंच, सुभाष, तुला काय झालंय? कशाचं दडपण मनावर आहे? काही दुखतंय का? मैत्री विरहा इतकं दाहक दुःख काय असू शकतं? शेवटी गांधीजी आणि मोतीलालजी जवाहरलालला आपल्या बाजूनं वळवून घेण्यात यशस्वी झाले. गांधीजींच्या नादी लागून जवाहरलालने पूर्ण स्वातंत्र्याचा पक्ष आणि आमचा डावा गट सोडलेला दिसतोय. बासंती देवी म्हणाल्या, नाही रे, तुझ्या मनाचा खेळ आहे. किरण शंकर राय आणि सुभाषचंद्र बोस लाहोर काँग्रेसचे अधिवेशनासाठी हावडा स्टेशनवर आले. तोच त्यांना वर्तमानपत्र विकणारा मुलगा दिसला. त्यांनी एक वर्तमानपत्र खरेदी केले आणि एका बातमीनं त्यांचं लक्ष वेधलं गेलं. बातमी होती, दिल्लीत व्हॉइसरॉयला भेटून वाटाघाटीचा अखेरचा प्रयत्न गांधीजींनी केला. ज्या दिवशी व्हॉइसरॉय गांधीजींना भेटले त्याच दिवशी व्हॉइसरॉय दक्षिण भारताच्या दौऱ्याहून दिल्लीला येत असताना त्यांची आगगाडी क्रांतिकारकांनी बॉम्बने उडवण्याचा प्रयत्न केला. लॉर्ड आयर्विन थोडक्यात बचावले, परंतु त्यांचा ऑर्डरली जखमी झाला होता. सुभाषबाबू म्हणाले, किरण, व्हॉइसरॉय बोलल्याप्रमाणे वसाहतीचे स्वराज्य देण्याबद्दल ब्रही काढलेला नाहीये. पोकळ वाटाघाटी करणारे आमच्या नेत्यांची काय शोभा राहिली तिथे? आता गांधीजींनी ब्रिटिशांचे वाटाघाटीवर विश्वास न ठेवता सरळ युद्धाचं आवाहन करावं. किरण म्हणाले, गांधीजींना वाटतं अजून तशी परिस्थिती आपल्या देशात निर्माण झाली नाही, त्यामुळे ते आंदोलनास तयार नाहीत.
तू भगतसिंग आणि जतीनदास सारख्या दहशतवादी तरुणांची खूप तारीफ केल्यामुळे ब्रिटिश सरकारच्या डोळ्यात आला आहेस. सुभाषजी म्हणाले, मला कल्पना आहे. इंग्रज मला शत्रू मानतात आणि गांधीजींच्या धोरणावर मी सतत टीका करत असल्यामुळे त्यांच्या अनुयायांच्याही डोळ्यात मी खटकतो. नवजवान भारत सभेची स्थापना भगतसिंगजींनी केली होती. भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी एप्रिलमध्ये केंद्रीय असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकला. दोघेही पळून न जाता स्वतःला अटक करवून घेतली. काही दिवसांनी लाहोर कटाच्या खटल्यात जतीनदासांनाही अटक झाल्याची कळताच सगळा बंगाल हादरला. जतीनदासांचं आणि सुभाषबाबूंचे संबंध सर्वांनाच माहीत होते. त्यांनीच बॉम्ब निर्मितीची कला भगतसिंगांच्या सहकार्यांना शिकवल्याचं पोलिसांना त्यामुळे पोलीस आयुक्त टेगार्टने सुभाषचंद्रांभोवती अहोरात्र गुप्तहेरांचं जाळं पसरवलं होतं. अगदी करडी नजर ठेवली होती. सायमन कमिशन विरुद्ध निदर्शनं करणाऱ्या जमावाचं नेतृत्व करणाऱ्या लाला लजपतरायांच्या अमानुषपणे काठ्यांच्या माराने हत्या झाली. त्यांचा सूड म्हणून सँडहर्स्ट या पोलीस अधिकाऱ्याला भगतसिंगांच्या सहकार्यांनी गोळ्या घालून ठार केलं होतं. भगतसिंग हा देशातील शौर्याचं प्रतीक बनला होता. लाहोर कटाच्या आरोपाखाली जतीनदासला अटक झाली. तुरुंगातील राजबंद्यांना मिळत असलेल्या वाईट वागणुकीबद्दल जतीनदासने अन्नत्याग सुरू केला. त्याला अन्नत्यागापासून परावृत्त करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक प्रकारे प्रयत्न केले. जबरदस्तीने अन्न घालण्याचाही प्रयत्न केला, पण व्यर्थ. अखेर 61व्या दिवशी 13 सप्टेंबर 1931ला तो हुतात्मा झाला. अवघ्या 25 वर्षांचा कोवळा देह कलकत्त्याला आणला तेव्हा सुभाषचंद्र बोस आणि बॅरिस्टर सेनगुप्त रात्रभर जतीनच्या प्रेताजवळ बसून होते. अनवाणी पायाने दोघेही त्याच्या शवयात्रेत सामील झाले. एवढी प्रचंड यात्रा कलकत्त्यानं पाहिली नव्हती. अशा स्तंग वातावरणात सुभाषचंद्रांनी पंजाब दौरा केला. भगतसिंगांची भेट घेण्यासाठी लाहोर जेलमध्ये सुभाषबाबूंनी भेटण्याचा खूप प्रयत्न केला, पण नकारच मिळाला. ऑल इंडिया ट्रेड युनियनचे अध्यक्षपद जवाहरलालजी आणि सुभाषजींनी भूषवलं होतं. किसान आणि कामगारांमधील त्यांच्या वाढत्या प्रभावाने ब्रिटिश सरकार अतिशय गंभीर झालं. सुभाषबाबूंनी जवाहरलालजींना विचारलं, जवाहर, कलकत्त्याप्रमाणे इथेही पंजाबात काँग्रेसचं अधिवेशन घ्यावंसं वाटतं. आपलं बोलणंही झालं होतं. होय, परंतु बापूजी म्हणतात देशाची सर्व सूत्र माझ्याच हाती देत आहेत, तर वेगळी युवक काँग्रेस कशाला हवी? शिवाय संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव स्वतः बापूच मांडणार आहेत. सुभाष म्हणाले, फक्त ठरावाची संमती असंमतीने काय होणार? प्रत्यक्ष लढायला केव्हा सुरुवात करणार आहेत गांधीजी? 44 वर्षांची काँग्रेस झाली तरी प्रत्यक्षात पदरी काय पडलं? सुभाष, मी गांधीजींचं शिष्यत्व पत्करलं असलं तरी डाव्या विचारांशी आणि आपल्या तरुण सहकाऱ्यांपासून दूर गेलो असं मुळीच समजू नकोस. अरे, आपण दोघं मिळून प्रागतिक, जहाल आणि वस्तुनिष्ठ विचारांचा प्रसार काँग्रेसमध्ये करण्याच्या शपथा घेतल्या होत्या, हे विसरू नकोस. अरे, आपण युथ लीगची स्थापना केली. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मद्रासला आपणच मांडला होता ना? सुभाष म्हणाले, जवाहर, मला भीती वाटते. गांधीजी आपल्या डाव्या विचारसरणीत फूट पाडतील. सुभाष, हा बापूंवर भयंकर आरोप होत आहे. जवाहर, मी पुराव्याशिवाय बोलत नसतो. कोणते पुरावे? जवाहर, बापूंनी कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाला येणार नसल्याची शपथ घेतलेली असताना इटली, तुर्कस्तानचा पूर्वनियोजित परदेशी दौरा पुढे ढकलून तेथे का आले? तुला काँग्रेस अध्यक्षपद कशासाठी बहाल केलं? वास्तविक या जागेवर अगदी लोकशाही मार्गाने सुद्धा सरदार वल्लभभाई पटेल यांचाच हक्क होता. सुभाषजींच्या बोलण्याने जवाहरलाल स्तब्ध झाले. म्हणाले, सुभाष, मला तरी हे अध्यक्षपद कुठे हवं होतं? साबरमतीला मी जाऊन बापूजींना म्हटलं, तुम्हीच अध्यक्ष व्हा.
सुभाष, विश्वास ठेव. मला या अध्यक्षपदाच्या सिंहासनावर जुलमानं बसवलं गेलं. जवाहरलालजींनी आपल्या तरुण सहकाऱ्यांना शब्द दिला, बापूजींचा आणि माझ्या पित्याचा मान ठेवीन, परंतु मी नेहमीच डाव्या प्रागतिक विचारांच्या बाजूनेच उभा राहील, कारण मीही 40शीतला तरुण आहे. अधिवेशनाला सुरुवात झाली. आयर्विनवरील बॉम्ब हल्ल्याच्या निषेधार्थ ठराव मांडण्यासाठी गांधीजी उभे राहिले, परंतु विरोध होऊ लागला. सुभाषजींनीही नापसंती दाखवली. विरोधकांचा सूर होता. व्हॉइसरॉयची गांधीजींना एवढा का कळवळा असावा आणि जतीनबद्दल एकही शब्द उच्चारला नाही. संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यासाठी गांधीजी उभे राहिले तेव्हा सर्व जनतेला आश्चर्य वाटलं. सुभाष आणि डाव्या गटांचा सर्वांना आनंद झाला, परंतु गांधीजी मात्र मनातून नाखुश होते. त्यांना वाटत होतं पूर्ण स्वातंत्र्यासाठी राष्ट्राची अजून तयारी झालेली नाही. मागच्या वर्षी सुभाषजी आणि जवाहरलालजींनी हा ठराव पास करण्यासाठी कसून प्रयत्न केला होता. आज तोच ठराव मांडण्याची वेळ गांधीजींच्यावर आली होती. टाळ्यांच्या कडकडाटात ठराव मंजूर झाला, संमत झाला. सुभाषचंद्र उठून उभे राहिले. आधी संपूर्ण स्वातंत्र्य ठरावाबद्दल गांधीजींचं अभिनंदन केलं. पुढे म्हणाले, ठरावांमध्ये कायदेभंगाच्या चळवळीचा फक्त नामोल्लेख आहे, परंतु जोवर कामगार, शेतकरी, पददलितांच्या प्रश्नावर विचार करून त्यांना आम्ही राष्ट्रीय कार्यात भागीदार करत नाही, जोवर ब्रिटिशांच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन करत नाही, तोवर संपूर्ण स्वातंत्र्याची प्राप्ती कशी होईल? कल्पनेनं गांधीजी चमकले. व्हॉइसरॉयच्या ठरवायच्या वेळी त्यांना केवढा प्रचंड विरोध झाला होता. जर सुभाषचंद्रांच्या म्हणण्यानुसार दुरुस्ती केली तर तो व्यक्तिगतरित्या गांधीजींचा आणि त्यांच्या ध्येय धोरणाचा पराभव ठरणार होता. गांधीजी बोलण्यास उभे राहिले. नेहमीप्रमाणेच आपल्या मधाळ, काही विनोदी, काही वडीलकीच्या नात्याने अशा सगळ्या अस्त्रांचा वापर करीत म्हणाले, सुभाषचंद्र बोसबद्दल माझ्या मनात अत्यंत आदर आहे. मी आता राष्ट्राची धुरा जवाहरलालच्या हाती दिली आहे. सुभाषजींचा प्रतिसरकारचे पाऊल जरा घाईचं ठरेल. जवाहरच्या हाती राष्ट्र सुरक्षित आहे. टाळ्यांच्या कडकडाटात संपूर्ण स्वातंत्र्य हेच राष्ट्राचे ध्येय ठरलं. मंडळी, आज आपण इथे थांबतोय. मीनाक्षीताईंचे मनापासून आभार मानते. उद्या पुढच्या भागासह नक्की भेटूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. नमस्कार.